नाशिक जिल्ह्यात भगूर नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। या योजनेच्या 24,38,00,000 रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन काल पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या ऐतिहासिक शहरातली वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणं गरजेचं होतं असं ते म्हणाले। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शहरात स्वातंत्र्यवीरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि थीम पार्क उभारण्याकरता शिखर समितीच्या बैठकीत 40 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे। यातल्या पहिल्या टप्प्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर केल्याचंही पवार यांनी सांगितलं। नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शासन स्तरावर बैठका आणि नियोजन सुरू आहे। यासाठी राज्य आणि केंद्राकडून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहोत असं ते म्हणाले। कार्यक्रमाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच सनदी अधिकारी उपस्थित होते।